यानंतरची एक मोठी बातमी आहे। मुंबईमध्ये आज विविध विकास कामांचं लोकार्पण आज पार पडतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आता बीडीडी पुनर्विकासाची घरं जी आहेत ती आज सुपूर्द करण्यात येणार आहेत। कोस्टल रोडच्या विहार क्षेत्राचं सुद्धा लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे। आजचा दिवस जो आहे तो लोकार्पणाचा दिवस आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीडीडी पुनर्विकासाची जी काही घरं आहेत ती आता अखेर सुपूर्द करणार आहेत। सोबतच कोस्टल रोडच्या विहार क्षेत्राचं सुद्धा आज लोकार्पण जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडणार आहे। दरम्यान या संदर्भामध्ये जे काही लाभार्थी आहेत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी। मोठ्या टोलेजंग इमारतीत राहण्याचं प्रत्येकच सामान्य मुंबईकरांचं स्वप्न असतं आणि तेच स्वप्न आहे ते म्हाडातर्फे बीडीडी चाळवासियांचाच पूर्ण होताना पाहायला मिळणार आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ते बीडीडी चाळवासियांना चावी वाटपाचा कार्यक्रम आज होणार आहे आणि त्या ठिकाणी काही रहिवासी या ठिकाणी आपल्यासोबत आले आहेत। सर, काय सांगाल? आज खरंच एक स्वप्न पूर्ण होतं आहे। गेली कित्येक वर्ष पिढ्यानपिढ्या तिथे राहणारे जे रहिवासी आहेत त्यांना आज एका मोठ्या टोलेजंग इमारतीत 500 स्क्वेअर फुटाच्या इमारतीत जाण्याचं स्वप्न आहे ते आज पूर्ण होणार आहे। आज चावी वाटप होणार आहे। काय भावना आहेत आपल्या? भावना म्हणजे शब्दात व्यक्त मी करू शकत नाही। आज मी वरळी बीडीडीचा 30 नंबरमध्ये राहायचो आणि लहानपणापासून आमच्या जवळ 2 पिढ्या मी बघतोय बीडीडीचा इथले, आमचे वडील आणि मी। आणि एवढ्या 10 बाय 10च्या रूममध्ये पण एवढे कुटुंब आम्ही सर्व राहायचो, गुणगोविंदानं वागायचो, राहायचो। उत्सव सगळे आमचे व्यवस्थित तिथे व्हायचे। आणि आता हा जो म्हणजे मी तर चमत्कारच समजेन की एवढ्या मोठ्या वास्तूमध्ये आमचा प्रवेश होणार आहे। त्यामुळे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे की आम्हाला या वास्तूमध्ये जायला मिळालं। आम्ही फार नशीबवान असं मी समजतो। आपण किती वर्ष या बीडीडी चाळीत होतात आणि एकंदरीत मागचं जर आपण पाहिलं तर चाळीतलं एक आयुष्य आणि आता बिल्डिंगमधलं आपण ऐकतोय की आयुष्य वेगळं असतं, फार फरक आहे। तर तुम्ही त्या गोष्टी या बिल्डिंगमध्ये गेल्यावर मिस कराल? नक्कीच थोड्याफार प्रमाणात मिस करू, कारण की बीडीडी चाळ आणि एक वेगळंच अतूट नातं आमचं होतं। बीडीडी चाळ म्हणजे एक काय म्हणजे शब्द त्याला नाही आहेत की कसं आम्ही राहायचो, तिथे वावरायचो आणि सगळे शेजारी आमचे इतर सर्व लोक खूप सुंदर आणि प्रत्येक गोष्ट कुठल्याही म्हणजे सुख असू दे दुःख असू दे सगळ्यासाठी धाव घेणारी मंडळी या बीडीडी चाळीत होती आणि टॉवरमध्ये तीच मंडळी आम्हाला लाभली। त्यामुळे एवढा काय आम्हाला फरक वाटणार नाही। सगळेच माणसं आमच्या आजूबाजूला आहेत आणि सगळ्या लोकांचे मी फार आभार मानतो या गोष्टीसाठी। नक्कीच एखादी मैत्रीण आपली दिसली नाही तर आपण आवर्जून चाळीमध्ये विचारतो का ग आज कुठे आहेस? उद्या तुम्ही बिल्डिंगमध्ये गेल्यावरती तोच तुमचा जिव्हाळ्याचा संबंध कायम असणार आहे? हो, नक्कीच। आणखी 30 माणसं आमच्या आजूबाजूला आहेत। आम्ही एकत्रच राहणार आहोत गुण्यागोविंदाने। नक्कीच आणखीनही काही लोक आहेत, ती लोक या ठिकाणी चावी वाटपाला घेणार आहेत। काकी, काय सांगाल? मोठ्या बिल्डिंगचं स्वप्न होतं, पूर्ण झालं आहे, आज चावी वाटप होणार आहे। पण जे मागे आपण आयुष्य काही आठवणी आहेत त्या या बिल्डिंगमध्ये गेल्यावर तशाच राहणार आहेत का? तुम्हाला काय वाटतंय की कारण बिल्डिंगचं लाईफस्टाईल आणि चाळीतलं लाईफस्टाईल वेगळे आहेत? हो, बरोबर आहे। पण आम्ही जेव्हा छोट्याशा घरात राहून पण आम्ही सगळे एकत्र एकोप्याने राहिलो होतो। सगळे सणवार आम्ही एकत्र केले, म्हणजे त्या आठवणी तर आमच्या असणारच आहेत कायमच। पण आता इथेही आम्हाला आवडेल आणि आवडणारच आहे आणि आमचं हे स्वप्न सुख आहे ते साकार झालं असं मी म्हणते। काका, आपण किती वर्ष जे आहे ते बीडीडी चाळीत वास्तव्य केलं आहे आणि आता उद्यापासून म्हणजे काही दिवसामध्ये आता आपण तिथे टोलेजंग इमारतीत राहायला जाणार आहोत? मी 37 वर्ष या बीडीडीजवळ राहिलो आहे आणि मी चांगला सुखात राहिलो आहे आणि व्यवस्थित आहे। तर कोस्टल रोडच्या विहार क्षेत्राचा आज लोकार्पण होणार आहे। मात्र महत्त्वाचं म्हणजे बीडीडी पुनर्विकासातील जी घरं आहे त्या सदनिका त्यांचं वितरण होणार आहे। रहिवाशांना हे वितरण होईल आणि याच कार्यक्रमात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत।